छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवल 2024 झालेला आहे आणि मला आनंद होतोय की नव्या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही तिघे इथे आलेलात. मला तुम्हा तिघांशीही बोलायला आवडेल. स्नेहलताताई, तू याआधी बरेच सिनेमे केलेस, बऱ्याच मालिकातून तुला सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी अवधूत माटर आणि उन्हाळा प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि आत्ता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आलो आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आता आर्ट फेस्टिवल झालं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर हे आर्ट कलाप्रेमींचं हक्काचं व्यासपीठ किंवा कलाप्रेमींसाठी एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. सो तुम्ही येऊ शकता. म्हणजे 11 तारखेपासून स्टार्ट झालं आहे आणि ह्याची पूर्ण डिटेल तुम्हाला इंस्टाग्रामच्या आपल्या उन्हाळा प्रवासी पेजवर मिळून जाईलच. जर कोण कलाप्रेमी असेल, कोण आर्टप्रेमी असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. खूप भारी असं इकडे हे पाहायला मिळणार आहे आपल्याला. कलादालन इकडे आहे. तर म्हणजे आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया काय काय पाहायला मिळणार आहे आजच्या आर्ट फेस्टिवलमध्ये. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल हा जो गेट आहे, हा गेट मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे तिकडे आहे. तिथून आता आतमध्ये चाललो आहे आपण. आतमध्ये गेल्यानंतर हे बघा उजव्या साईडला इकडे तुम्ही बघाल तर दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, म्हणजे तिकडे आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे काळातले शस्त्रे आहेत. म्हणजे त्यावेळेस कसे ते वापरायचे किंवा त्या शस्त्रांना काय म्हटलं जायचं त्यांची थोडक्यात माहिती ते आपण पाहू शकतो. एकदम आता कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही पण प्रत्यक्षात तर नक्कीच ते जवळून पाहायला मिळतात. बघू शकता इथे. तर मंडळी, आता माझ्या पाठीमागे बघाल ना तर इकडे मुंबई फूड टेस्टचा स्टॉल वगैरे लागले. तर त्या दालनामध्ये जाऊया आणि फूडबद्दल आपण स्टॉल आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये नाही पाहणार, फक्त वरतून आपण पाहू, म्हणजे थोडी माहिती घेऊ. तर जाऊया आतमध्ये आणि पाहूया फूड फेस्टमध्ये काय काय स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि आतमध्ये गझलचा कार्यक्रमसुद्धा चालू आहे. तर त्याला जाऊया आतमध्ये आणि पाहूया. मंडळी, आता आपण मुंबई फूड फेस्टच्या दालनामध्ये एंट्री करतो आहे आणि हे जे एंट्री गेट आहे, एंट्री गेटला एवढं सुंदर डेकोरेशन केलं आहे, खूप भारी. तर आता आपण आतमध्ये आलो आहे, बघूया आतमध्ये जाऊन काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मंडळी, आता आपण आतमध्ये आलो आणि इकडे बघाल तर न्यू मार्तंड मिसळ आणि स्पेशल चहा, त्याचबरोबर इकडे सेलिब्रिकेशन, शोभा फूड्स आहे. पुढे आपण गेलो तर पुढे आपल्याला चवदार चाट कॉर्नर, म्हणजे अनेक असे सगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल आहे. आणि त्यामुळे आपण काही डिटेलमध्ये माहिती घेत नाही आहोत, त्यासाठी तुम्हाला इकडे यावंच लागेल पाहायला. तर बघा तुम्ही इकडे. तू गेलीस की माझी वाळू होते. मला वाटते समुद्र म्हटलं आणि सौमित्रचं नाव नाही आलं असं कुठेतरी ते मागे पुढे मुंबईकर आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल निर्मिती कलादालन आहे, तिकडे जाऊन आपण अनेक प्रकारच्या कला पाहणार आहोत. तर आतमध्ये जाऊया आणि पाहूया. ते बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं बनवलं आहे, डेकोरेट वगैरे केलं आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन. ह्या कलादालनात एंट्री केल्यावरच समोरच आपल्याला आपल्या भारताचं संविधान डिजिटल पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा तुम्ही. आणि एक एक पान कसं
पलटतं आहे, म्हणजे तुम्ही वाचू शकता संपूर्ण. छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवल 2024 पर्व तिसरे. आणि या तिसऱ्या पर्वात आलेल्या सगळ्या कला रसिकांचं पुन्हा एकदा मी निवेदिका संजना पाटील सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. आणि यंदाही आपण अतिशय सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. उद्या हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6:30 वाजता सगळ्या कलारसिकांसाठी मुफ्त आहे. त्यामुळे सगळ्या कलारसिकांना पुन्हा एकदा विनंती आहे की संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रम सभागृहात या कार्यक्रमाचा तुम्ही स्कूल पट्टी है ना, स्कूल पट्टी पे हाफ डाउन पकड़ना है, करना है पट्टी छोड़ो भाई, हाफ डाउन. तो आप किधर हाफ डाउन, हाँ नीचे तक राउंड करो, टच करो, डाउन नीचे जाओ, हाँ यहाँ पर, हाँ इसके ऊपर हमने टेक्सचर किया ये टूल से ना, अगर आपको टच करना है हाँ दोनों राइट अभी इसको भी हम कट करेंगे. कट करना है छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवल 2024 पर्व तिसरे. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि आपल्या ह्या पार्क फेस्टिवलला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या कलाकारांसाठी. स्नेहलता वसईकर, अस्मिता देशमुख आणि संचित, मी तिघांनाही विनंती करते की कृपया तुम्ही व्यासपीठावर यावं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या सगळ्या आपल्या कलाकारांचं स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवलमध्ये तुम्हा तिघांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षी आपल्या ह्या पार्क फेस्टिवलला कलाकार व्हिजिट करत असतात आणि हे आता खरं तर हा परिवार झालेला आहे. आणि मला आनंद होतोय की नव्या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही तिघे इथे आलेलात. मला तुम्हा तिघांशीही बोलायला आवडेल. स्नेहलता ताई, तू याआधी बरेच सिनेमे केलेस, बऱ्याच मालिकातून तुला सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. ही आत्ताची नवीन मालिका, नवीन पात्र, याबद्दल तू काय सांगशील आणि आमच्या सगळ्या कलारसिकांशी काय संवाद साधशील? नमस्कार. एन्जॉय करताय ना इथे? शॉपिंग सुरू आहे ना सगळ्यांची? मला उत्तर नाही मिळालं अजून. हां, तर याच निमित्तानं म्हणजे मी सुद्धा खरं तर शॉपिंगच्या निमित्तानेच इथे आले आणि त्याचबरोबर मी माझ्या सिरियलचं प्रमोशन करते. तर तुम्ही याआधी मला हिस्टॉरिकल मालिकांमध्ये बघितलं असेल, ज्याच्यात मी काही ऐतिहासिक पात्र साकारले होते. आणि हा जसा माझा लुक तुम्हाला नवीन आणि वेगळा वाटतोय तसाच तो माझ्यासाठी पण आहे. अशा या दोन
लोकांमध्ये होणारं प्रेम पण मैत्रीतनं घडणारं प्रेम, त्यांची मैत्री. आणि तोरण वगैरे आहेत आपल्याकडे, खणाचे टोपी लग्नासाठी वगैरे, आणि हँड पेंटेड आणि हँडमेड ज्वेलरी ऑर्डर द्यायच्या तुम्ही भांडूपला पण येऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर 7710857630 वर व्हॉट्सअप करू शकता. प्रत्येक रिलेशनचा बेस मैत्री असायला तर ते रिलेशन खूप छान ग्रो होतं, छान इव्हॉल्व होतं. आमच्या या मालिकेत अगदी कॅरेक्टरसाठी काहीतरी केलं आहे ते त्यांचं मनोरंजन होईल आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळेल असं इंटरेस्ट अगदीच लहानपणापासून हँडिकॅप मुलांचं स्टिचिंग काम आहे आणि हे वारली पेंटिंग आहे. सरळ मशीनच्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि त्यातनं वेगवेगळ्या केल्यानंतर त्या मुलांनाही 2 पैसे मिळतील आणि आपल्यालाही. त्या दोघांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता वारले आर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हँडक्राफ्ट उपलब्ध आहे. तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? 9820543960. म्हणजे नक्कीच या स्टॉलला भेट द्या. आपण मेनली ग्रीन गिफ्टिंग आणि ग्रीन डेकोरमध्ये आहोत. सो इन्स्टेड ऑफ गिफ्टिंग बुके अँड ऑल आपल्याकडे छान कॉन्सेप्ट आहे ग्रीन गिफ्टिंगची. त्याच्यामध्ये आपण प्लांट अँड पॉट्स इथे एअर प्युरिफाईंग प्लांट्स आहेत ते विथ युनिक पॉटिंग मिक्सेस जो की लॉंग टर्मही राहतात. तसं आपल्याकडे छान छान पॉटल प्लांटर कलेक्शन आहे, डेकोर पीसेस आहेत. सो ते फॅन्टास्टिक आणि हिरवायला व्हिजिट करा. म्हणजे समोर आहोत आपल्याशी ते गप्पा मारतायत. पुन्हा एकदा संपूर्ण छत्रपती शिवाजी ओके सो वी ऑल आर एक्साइटेड आणि सन मराठीवरची मालिका तुझी माझी. नमस्कार, मी रिया करगुडकर वाशी नवी मुंबईमधून आली आहे. माझा इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस आहे आणि माझ्याकडे सगळ्या टाईपची ज्वेलरीज आहे. ऑक्सिडाईज, गोल्डन, मोती आणि तुम्ही बघालच इथे इयरिंग्ज आहेत आणि सगळ्या टाईपचे ज्वेलरी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, अतरंगी हा मराठी स्लोगन टी शर्टचा स्टॉल आहे आणि इकडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना टी शर्ट अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा फनी स्लोगनमध्ये. आणि ते सुद्धा बघा तुम्ही इकडे गाल ओढायची नाहीत, अभ्यासाचं सोडून बोला वगैरे. ते आयुष्य गणलं आहे म्हणजे खूप सुंदर असे आपल्याला इथे टी शर्ट्स पाहायला मिळतात. सो नक्कीच तुम्ही ह्या अतरंगी स्टॉलला भेट देऊ शकता. मंडळी, इथे आहे बायकाचा स्टॉल आणि हा कोकणी माणसाच्या हक्काचा स्टॉल आहे. कारण इथे कोकणातल्या अनेक मजेशीर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे बघा, दाखवू तुम्हाला. आमची रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी असे बॅच आहेत आणि इकडे टी शर्ट आहे मालवणी माणूस आणि ते स्लोगन आहेत. त्यामुळे जर कुणाला टी शर्ट घ्यायचे असतील तर ह्याचं इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देईन. पेंटिंग्स आहेत, किचन्स आहेत पेंटेड, स्टीलाईट होल्डर्स आहेत ग्लासमध्ये, ग्लास पेंटेड, बुकमार्क्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स आहेत आणि ऑल स्टफ पेंटिंग्स प्लस प्रिंट्स आहेत. आर्ट काय प्राईसपासून स्टार्ट आपल्याकडे? हे सगळे जे स्मॉल प्रोडक्ट्स आहेत ते 200-300ला आहेत आणि
ते 2000 5000 असे. हा इन्स्टाच आहे ना स्कॅनर. नमस्कार. हे आपण दोघं खेळू ना, हे ट्रम्प कार्ड खेळू ना. नमस्कार. आपण आता एक खेळ खेळणार आहोत. ठीक आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला आहोत आणि असं असतानासुद्धा दुर्दैवाने आपल्याकडे असं आहे ना की स्वराज्याचा लढा जसा शिकवला पाहिजे तसा आपल्या अजूनसुद्धा शिकवला जात नाही. इथली सगळी लोकं गोळा केली तरी 38 स्वराज्य योद्ध्यांची नावं सांगता येतील का? नाही की नाही. मग 38 स्वराज्य योद्धे मुलांचं खेळता खेळता शिकवता आले तर मुलांना काय आणि मोठ्यांना काय. माझ्याबरोबर एक दादा आहे ज्यांनी ट्रम्प कार्ड विकत घेतलेत आणि आपण ट्रम्प कार्ड खेळायचे कसे हे आत्ता लाईव्ह त्याला मी सांगितलेलं आहे. आता बघू त्याला किती लक्षात राहिलं. मी आता हे ट्रम्प कार्ड शफल करतो आहे. यात 38 स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. मी अर्धे त्याला देणार आहे आणि अर्धे मी घेणार आहे. ठीक आहे. माहितीचं कार्ड. सो अर्धे तेच झाले, अर्धे माझे झाले. आता मी असा थांबतो, तू असा ये समोर. सो माझ्याकडे आलेत बहिर्जी नाईक. ठीक आहे. तू मला दाखव, ते पण बाजूला ठेवते. हेरार्कीचं कार्ड आहे बहिर्जी नाईक. आता मला ह्या योद्ध्याचं काय काय माहिती आहे, ह्यांचं नाव, ह्यांचा हुद्दा, ह्यांचा रँक, ह्यांचं टेन्युअर, ह्यांचं बॅटलफील्ड पार्टिसिपेशन, परफॉर्मन्स आणि रिमार्केबल फीट. यातलं मला जे भारी वाटते ते मी सांगणार आणि त्याचा योद्धा त्यापेक्षा भारी असेल तर हा माझे बहिर्जी त्याच्या स्वराज्य सेनेत जातील. पण आता मला त्याच्याकडचा योद्धा पाहिजे. मला माहीत नाही त्याच्याकडे कोणतं आहे, पण मी सांगतो रँक 6. बहिर्जींचा रँक 6. रँक त्याचं काय 19. सो रामजी पांगेरा माझ्याकडे आलेले आहेत. सो मी जिंकलेलो आहे. आता नेक्स्ट गोपीनाथ पंत बोकील प्रतापगडावरती अफजलाला घेऊन आले होते. टेन्युअर 70. कोंडाजी फर्जंद हारले. पहिल्यांदा योद्ध्याचं नाव घ्यायचं रे बाबा. कोंडाजी फर्जंद माझ्याकडे आले. खेळता खेळता आत्ताच आम्ही 3-4 योद्ध्यांची नावं घेतली. असे 38 स्वराज्य योद्धे तुम्हाला खेळता खेळता कळतील. कोणत्या योद्ध्याची कोणती गोष्ट उजवी हे पण कळेल. असा हा ट्रम्प कार्ड गेम आहे. हा 150 रुपयाला इथे उपलब्ध आहे. या आणि खरेदी करा. थँक्यू सो मच. नाही तुम्हाला सांगतो मी झालं त्यांचं बॅगमध्ये सामान ठेवायलाच वेळ लागत होता त्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे असा आपला साधारणतः समज आहे. एक छोटंसं प्रोडक्ट आहे इथं ट्रम्प कार्ड म्हणून. याच्यामध्ये ना 38 योद्धे आहेत. इथं आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती आलेल्या आर्ट फेस्टिवलमधल्या सगळ्या लोकांना गोळा केलं ना तरीसुद्धा आपल्याला 38 योद्ध्यांची माहिती सांगणं अवघड राहील की हे कोण कोण होते. लहान मुलांना खेळता खेळता अतिशय सोप्या पद्धतीने इतिहास समजावा म्हणून बनवलेला हा बोर्ड गेम आहे. शिवजन्मापासून तर खेळत खेळत तुम्ही अफजलाच्या वधापर्यंत जाता आणि इथं पोहोचल्यानंतर जो सगळ्यात जास्त समरण करतो तो जिंकतो. असा हा खेळ आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून तुम्ही पहिल्या घरावरती ठेवायचं आणि तुमचा खेळ सुरू होतो. 2 फासे दिलेत. हरर महादेव म्हणायचं आणि हे फासे टाकायचे. काळ्या रंगाचा फासा ठरवतो की तुम्ही किती घरं पुढे जाणार. लाल रंगाचा फासा ठरवतो की तुम्हाला किती कार्ड मिळणार. तुम्ही ज्या घरावरती येतात त्या ऐतिहासिक घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात म्हणून तुम्हाला त्या घरावरती जर ती चांगली घटना असेल तर तुम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये होन मिळतात. जर ती वाईट घटना असेल तर स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला ते होन स्वराज्यामध्ये जमा करावे लागतात. सो तुम्ही 5व्या घरावरती आले. स्वराज्याची शपथ घेतली जाते. त्या शपथेचा चांगली घटना आहे म्हणून तुम्हाला 500 होन बक्षीस दिलं जाईल. आता जे तुम्हाला कार्ड मिळतात याच्यामध्ये या कार्डचा उपयोग काय होतो तर प्रत्येक कार्डच्या मागं या योद्ध्याचा कुठे कुठे त्यांनी योगदान दिलेलं आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आता स्वराज्याची शपथ होती आणि बाजी पासलकरांचं कार्ड तुमच्याकडे आहे तर बाजी पासलकर स्वराज्याच्या शपथेच्या वेळेस होते. सो तुम्हाला मिळणाऱ्या 500च्या ऐवजी तुम्हाला 700 मिळतात. पैसे मिळतात. आनंद होतो. पण हेच जेव्हा तुम्ही अफजल खान येतो, मंदिरं लुटतो, सुभे लुटतो, सगळ्या मूर्त्या फोडतो मग इथं पैसे भरावे लागतात. मग होतं दुःख. पैसे द्यावे लागले खोटे जरी असले तरी द्यावे लागले तरीच मग दुःख होतं. या प्रत्येक योद्ध्याच्या मागं त्याचे नंबर दिलेले आहेत. यांनी कुठे कुठे योगदान दिले. आता एक सिम्पल एक्झाम्पल की तानाजी मालुसरे जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय आठवतं तर सिंहगड आठवतो. महाराजांचा जिवलग मित्र तानाजी मालुसरे जो मुलाचं लग्न सोडून गेला आणि त्यांचं बलिदान झालं. ठीक आहे. जिवलग मित्र म्हणताना आपल्याला सिंहगडाच्या पलीकडे का नाही काय आठवत. मग जर तो जिवलग मित्र आहे त्यांनी एवढं सगळं सोडून महाराजांसाठी त्यांनी एवढी महत्त्वाची कामगिरी केली आणि आपल्याला माहितीच नाही त्यांनी काय केलं. एक पिक्चर येतो त्याच्यामध्ये काहीतरी थोडीशी माहिती दाखवली जाते. ह्या व्यतिरिक्त पण बरंच काही केलं त्यांनी. मग ही माहिती तुम्हाला खेळता खेळता कळते. कारण जेव्हा तुम्ही इथं जाता पुढे जाता तेव्हा त्या घरावरती त्या योद्ध्याचं तुम्हाला बक्षीस मिळत जातं किंवा तुमच्याकडे कार्ड नसेल तर ते त्यांना दुसऱ्याला द्यावं लागतं.
सो मग तुम्हाला खेळताना लक्षात येतो की अरे हा योद्धा इथे पण सहभागी होता, हा योद्धा इथे पण सहभागी होता, हे तुम्हाला खेळताना लक्षात येतं. कितीतरी योद्धे ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये की त्यांनी काय केलं. म्हणजे आता हे अख्खं देशपांडे कुटुंब आहे की यांनी काय केलं हेच माहिती नाही आपल्याला. कोंढाणा स्वराज्यात आला. कोंढाणा कोणी आणला स्वराज्यात म्हटलं की तानाजी मालुसरे. हा म्हणजे 1647 साली जेव्हा तो आला ना तेव्हा तानाजी मालुसरे एक साधारणतः 15-16 वर्षाचे असते. तो त्यांनी नव्हता आणला. जेव्हा ते 40चे होते वगैरे तेव्हा त्यांनी आणला होता. बापूजी देशपांडे नावाचे गृहस्थ होते ज्यांनी 3 वेळा स्वराज्यामध्ये कोंढाणा आणला होता तानाजी मालुसरेंनी आणायच्या अगोदर. आपल्याला त्या माणसाचं नावच माहित नाही. बापूजी देशपांडे, त्यांचा मुलगा आणि त्यांचा मुलगा अशा 3 पिढ्या महाराजांसाठी स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे. आपल्याला त्या माणसाचं नावच माहित नाही की त्यांनी काय केलं हेही माहित नाही. असे कितीतरी योद्धे त्याच्यामध्ये की जे तुम्हाला खेळता खेळता याच्यामध्ये कळतं. संभाजी महाराज जन्म टिंब ठिकाणी झाला, त्याचं उत्तर लिहायचं, तेवढ्यापुरतं पाठ करायचं आणि मग नंतर परीक्षेनंतर सपाट करून टाकायचं. असाच इतिहास आपण सगळं शिकत आलो. तुम्ही 25व्या घरावरती येता, तुम्हाला मिळणारे 500 होणे आणि मग तुमच्याबरोबरचा असणारा छोटा मावळा म्हणतो पुरंदर माझ्याकडे आहे, 200 मला पाहिजे. खेळता खेळता लक्षात राहतं की ओके पुरंदर संभाजी महाराज हे कनेक्शन आहे. 2दा-3दा खेळलं की हे कनेक्शन डोक्यात राहतं. 8-10 वेळा खेळलं की इतिहासाच्या शिक्षकांना जेवढं माहीत नसेल तेवढी माहिती याच्यामधनं तुम्हाला खेळता खेळता मिळते. असा हा खेळ आहे. आम्ही ज्यूट प्रमोट करतो, त्यामुळे ज्यूट आणि कॅनव्हासमध्ये आमचं काम जास्त आहे. ज्यूटचा क्रिएटिव्हली उपयोग केलेला आहे. म्हणजे ज्यूट म्हटलं की बॅग्स नाही आहेत, त्याच्या पलीकडे आमच्याकडे ज्यूटचे टी कोस्टर्स आहेत असे, आणि हे सगळं हँड पेंटेड आहे, सगळं हँडक्राफ्टेड आहे. ज्यूटचे टिकडे बास्केट्स आहेत असे, ऑर्गनायझर्स आहेत व्हरायटीचे, अशा व्हरायटी. त्याचप्रमाणे ज्यूटमध्ये A4 साईजचे आपल्याकडे फोल्डर्स आहेत, असे पासपोर्ट कवर्स आहेत, मनी एन्व्हलप्स आहेत, कॉस्मेटिक ऑर्गनायझर, आणि हे नव्याने केलेलं आहे हे चार्जर कॅडीज आहेत, हे चार्जिंगला लावताना वापरता येतात. त्याचप्रमाणे कॅनव्हासमध्ये असे वेगवेगळे ऑर्गनायझर्स आहेत आपल्याकडे. ज्यूटमध्ये इव्हन पेंटिंग्स केलेली आहेत. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे 9820500316. शिवाजी पार्क दादर 8 फेसला आम्ही आहोत. 11 ते 14 तारखेपर्यंत आम्ही इथे आहोत. तर मंडळी आता आपण आर्ट गॅलरी ह्या दालनामध्ये प्रवेश करणार आहे आणि इकडे आपल्याला अनेक प्रकारचे पेंटिंग्स पाहायला मिळणार आहे. तर बघूया, तुम्ही ते बघू शकता. खूप छान छान सुंदर सुंदर असे पेंटिंग्स केलेले आहेत. मंडळी इथे अनेक जहाजं आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची प्रतिकृती पाहायला मिळते. ते बघा हे पाल जहाज आहे आणि
इथे पुढे सुद्धा अनेक जहाजं आहेत, तुम्ही ते बघू शकता. हे सुद्धा इकडे जहाजं आहेत आणि इकडे खाली आहे ना, खाली ते पेपरवर सुद्धा ड्रॉइंग आहे त्यांची. तर मी एवढं नक्कीच म्हणेन की एकदा तर ह्या आर्ट फेस्टिवलला भेट द्या, म्हणजे अनेक गोष्टींची माहिती आपल्याला इकडे मिळते. मंडळी, या इथे आपल्याला हँडमेड मॉडेल आपल्या इंडियन रेल्वेचे पाहायला मिळतात. ते सुद्धा कार्डबोर्ड पेपरपासून बनवलेले आहेत. कार्डबोर्ड पेपरपासून म्हणजे खरंच, आणि ते सुद्धा एकदम प्रॉपर डिट्टो बनवलेले आहेत. काहीच असं वेगळं वाटत नाही. हे इकडे एक्सप्रेस आहे, हे ते AC लोकल आहे, तुम्ही बघाल तरी बघा. आणि आतमध्ये लाईट्ससुद्धा आहे आणि आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा एकदम प्रॉपर बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे मेट्रोचे इकडे आपल्याला प्रतिकृती पाहायला मिळते. मुंबई मेट्रो लाईन 2A. सो खूप सुंदर आहे. तुम्ही ते बघाल तर हे आपलं सेंट्रल रेल्वेचं मॉडेल प्रॉपर आहे. कार्डबोर्ड पेपरपासून बनवलेलं आहे, डिट्टो एकदम, काहीच फरक असं वाटत नाही. आतलं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा एकदम प्रॉपर आहे, परफेक्ट एकदम. बघा इकडे, या इकडे इंजिन डबा आहे आणि तो सुद्धा लांबून बघितला तर एकदम खरोखरच वाटतोय. बघा तुम्ही. आणि या इकडे मेमो ट्रेनची प्रतिकृती आहे, म्हणजे आता नव्याने दिवा टू चिपळूण जी काही चालू झालेली त्याची असावी. हाय, इथे माझ्याकडे टायनी प्रॉडक्ट्स आहेत. तर हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. खाली तुम्ही बघाल तर ही आंब्याची पेटी आमची स्पेशालिटी आहे. हे सगळं हँडमेड आहे. इथे एक नैवेद्याचं पान आहे, जसं आपण नैवेद्याला मोदक, त्याच्यानंतर पुरी भाजी, त्यानंतर श्रीखंड वगैरे सगळं कसं असतं त्याप्रमाणे ताट बनवलं. हे सगळं हँडमेड आहे, मी स्वतः बनवते. आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे टायनी मायनी मोड. तरी पण आपल्याकडे काय प्राईसपासून स्टार्ट आहे? प्राईस आमच्याकडे 200पासून स्टार्ट आहे. 200 ते 550पर्यंतची रेंज. हँडमेड गोष्टी आहेत. तर इकडे बघाल तर फ्रीज मॅग्नेट्स आहेत, होम डेकोरच्या पण काही वस्तू आहेत. 100पासून चालू होतं ते बघा, सरस्वतीचे फ्रीज मॅग्नेट आहे. तसेच आत्ता 22 जानेवारीला राम मंदिरचं उद्घाटन आहे, तर मग त्याच निमित्ताने जय श्रीरामचं मॅग्नेट आहे. तसंच अजून एक आहे श्रीरामच्या, त्याच्यासाठी मॅग्नेट्स आहेत. डेस्टिनेशन मॅग्नेट्स आहेत, मी दादरकर, मुंबईकर, महाराष्ट्र. मग इकडे कप्स आहेत, म्हणजे जर तुम्ही चहाप्रेमी असाल तर तसे मॅग्नेट्स आहेत. मग अजून सरस्वती फ्रेम्स आहेत वॉल डेकॉरच्या. मग लाभले आम्हास भाग्य आहेत. तसेच खूप सारे पीसीज आहेत. इकडे पण तुम्ही बघाल तर स्वामींचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. तिकडे हे दिवे आहेत शोभेचे आणि खूप सारे मॅग्नेट्स आणि हे सगळे आहेत. प्लीज आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. हा आमचा कार्ड आहे आणि हे आमचे डिटेल्स आहेत.
सो तुम्ही स्कॅन करून आमचा इंस्टाग्रामही बघू शकता. तर मंडळी आत्ता आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलीच असेल. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या उन्हाळा प्रवास यूट्यूब चॅनलला. सो भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.